रुपेश्वर पळवलेली गाडी अर्धाव सचिन हरेकर तुरळकरांचा राजा आणि सर्जा 10,000 रुपये आमचा जगी रुपेश किंजलकर पाय मोठे एक नंबर. सो हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी चॅनल आदर्श व्लॉग्स मध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत शर्यतीला. शर्यती म्हणजे जे बैलांची नांगरणी स्पर्धा होती त्या स्पर्धेचा आज मी व्लॉग बनवणार आहे. आणि हे बघा, हे आमचे बैल, तिकडं राजे आहे, इकडे सर्जे आहे. ते एक दोन शर्यती खेळलेत बैल. काल खेरशेच्या मैदानाला पळाले होते, ती व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. शर्यतीला जाण्या अगोदरची तुम्हाला प्रिपरेशन दाखवतो. बैल तर काही नेणार ना शर्यतीला. बघा मारायला आला. ए अटेव इकडे रशा कोयती वगैरे सगळे ह्याच्यात आहे, रशा वगैरे. आणि तिकडे जेवणाला भाकरी वगैरे घेतली. आणि बैलांना थोडा आता गुलार लावायचा बाकी आहे, थोडी गुलार लावायचे. सगळी तयारी झाली. पाहू शकता तुम्ही, गाडीत आम्ही मॅटही टाकले आहेत बैलांना उभं राहण्यासाठी. आणि आता मी गाडी घेऊन जातो. चला निघूया. बैल भरण्यासाठी आम्हाला आमच्या वाडीत जावं लागतं. या बाजूला बैल भरायचे आपल्याला. येऊ दे, हा येऊ दे, शिदी येऊ दे. मैदानात करूया बास. नाही पाठी टेकवली नव्हती गाडी. गणपती बाप्पा सुरुवात झाली. कुणालचं बघ व्हिडिओ बघ, काय ते जबरदस्त ना. कुणाल घरा बैल थोडं गाडी मालक वाट गाडा मालक आपल्याला. मित्रांनो, आपण शर्यतीचं मैदान आहे, त्या मैदानावर पोहोचलो आहोत. थोडे मैदानाचे शॉर्ट्स तुम्हाला दाखवतो, लगेच पाहून घ्या. आमच्या प्रत्येक कार्यक्रम करतो. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात पार पडणार आहे. आलेल्या सर्व रसिक हा कार्यक्रम आपला हौशीचा आहे, आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या हौशीचा आहे. घेऊ, पण या ठिकाणी फालतू नाटकं कोणाचीही चालणार नाही, हे मी सुरुवातीला सांगून ठेवतो. इथं कोणाचंही काही खपवून घेतलं जाणार नाही. ह्या स्पर्धा जर चालवायच्या असतील कायमस्वरूपी आपल्या भागामध्ये, तर ह्या गोष्टी मला सगळ्यात महत्वाचं, जे या बैलगाडा नांगरणी स्पर्धेमध्ये सहभागी होणारे स्पर्धक आहेत
मालक असतील चालक आहे याची सर्वांनी नोंद घ्या. तर आपले बैल मैदान आणले आहेत आपण पाहू शकता तुम्ही. अशा ठिकाणी काहीतरी बैल आपण बांधले आहेत. हे बघा राजा राजा त्याची अगोदर सोडलेली राजा. हो हो मित्रांनो, शर्यतीला आल्यावर सगळे बैल आपापल्या जागी बांधून घेतात मैदानात. तिथे खाली मैदान आहे, असे सगळे लोक बैल बांधून घेतात आजूबाजूला मैदानाच्या बाजूला. इकडे आल्यावर आपल्याला खूप सारे प्रकारचे स्टॉल्स बघायला मिळतात. ज्या स्टॉल्समध्ये आपण नाश्ता वगैरे करू शकतो शर्यतीकडे आल्यावर. आणि हे आमचे भाऊ निखिल तावडे, त्यांनी आपली बैलजोडी आणले. तिकडे वर आहे आमचे. तुमचं नेला आता रुपयान कुठं वरतीच नेला. तिकडे इकडे कुठेतरी आणलं असतं. इकडे तिकडे वर आहे. खूप मोठ्या चांगल्या प्रकारचं मी तिचं आताचं जर एकत्र वातावरण पाहिलं तरी राज्य पातळीवर धडकणारी स्पर्धा असं म्हटलं तर मला काही वावगं वाटतं. या स्पर्धेचा उगम तुला कसं पाडते यानंतर विजयजी कोळेकर तू भारू भरायचं काय भारून भरायचं भारून बोलायचं सरच्या राजा मग बरं फिरतील. मग शर्यतीच्या ग्राउंड मध्ये आता सगळे आपापल्या बैलांना मैदान दाखवून घेत आहेत. थोड्या वेळानंतर आपले बैल सुद्धा मैदान दाखवून येतील तेव्हा मी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये सांगेन काय मैदान कसं दाखवतात काय करतात. राजा वागदे प्रसन्न असताना उद्घाटन होतं. या स्पर्धेची ही कापण्यात येते. करायचं या पुढील समालोचन. त्याचप्रमाणे शिट्टी वाजली, जोडी सुटली, सुंदर अशी जोडी पडते. फिरो 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 वाढ 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 जबरदस्त जोडी पडते. आणि शेवटच्या टप्प्यात मित्रांनो, जिंकल्यानंतरचा आनंद भाई भंडारा लाव.
सगळी पोरं खुश आहेत. काय रे किती आला, किती नंबर आला? याला आपण बघितलं नव्हतो काय. स्वराज्य शक्ती तिसऱ्या क्रमांकाचं 15 सेकंद 36 पॉइंट मध्ये पळवलेली जोडी रुपेश्वर पळवलेली जोडी अर्णव सचिन हरेकर तुरळकरांचा राजा आणि सर्जा. अनेक मैदान या जोडीनं गाजवली. पळवलेली जोडी जोडी कोणाची होती? तानाजी घरवेकर यांच्या नावावर बैलाला लाव. तानाजी घरवेकर 2 नंबरचं बक्षीस आणि नाव आहे भाई युट्यूबर आहे. तिथं ता तिथं ठेव. एक फोटो काढा ना, सगळं बसायचा तिथं जा. तिथं बसायचा तुम्ही. तिथं बसायचा. हा एक नंबर आला. लांबली का घेतली? हे झेंडे काढे. झेंडे काढचा दोन झेंडांचा. हा आमचा जॅकी रुपेश किंजलकर पाय म्हणले. कोणचा? हा दिसत नाही रे. मित्रांनो आपल्या बैलांचा नंबर आलाय आणि पुढे बैल चालतात बघा. मी गाडी चालवतोय. दोन मैदानापासून एकदा कम्पॅक्ट झाला. आडवी काढ. त्याला काय केलं सांग भावा. बनवायला घेतला मटण 5 किलो. कुणी? तिला काय केलंय? वरच जाऊन काय करणार? आमच्या शनिवारच काढतो.
बैल घे, एक बैल घे. हो राजा. असं देवाकडे पुढा कर.